सगळीकडे सध्या नवरात्रीचा उत्साह बघायला मिळतोय। वाशिमकरांचं श्रद्धास्थान असलेली चामुंडा देवी शहराचं कुलदैवत आहे। नवरात्रीत इथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते। प्राचीन पुराणांमध्ये चंडमुंड या राक्षसांचा वध करण्याकरता वाशिम म्हणजेच तेव्हाच्या वत्सगुल्म नगरीमध्ये ही देवी प्रकट झाल्याची आख्यायिका आहे। चला तर मग आपण देखील दर्शन घेऊयात वाशिम शहराचं ग्रामदैवत असलेल्या चंडिका मातेचं। सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोनमय। आज आपण वत्सगुल्मच्या म्हणजेच वाशिमच्या चामुंडा देवीचं दर्शन घेणार आहोत। वाशिम शहराला जवळपास 700 वर्षांचा इतिहास आहे। इतिहासामध्ये राजे वाकाटक घराण्याची राजधानी म्हणून वाशिम म्हणजेच वत्सगुल्म नगरीचा उल्लेख आहे। त्यामुळे अजूनही उत्खननामध्ये पुरातन वस्तू आढळतात। त्यापैकी ग्रामदैवत स्वयंभू चामुंडा देवीची 10 फूट खोल गाभाऱ्यात ही मूर्ती आहे। कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीप्रमाणे कार्तिक महिन्यात 9 दिवस या देवीच्या पायापासून कपाळावर सूर्याची पहिली किरण पडतात। याचा अनुभव घेण्यासाठी नवरात्रीमध्ये रोज सकाळी हजारो भाविक दर्शनाकरता तर कुणी नवस फेडण्याकरता दरवर्षी इथे येत असतात। शुंभ निशुंभ नावाच्या 2 राक्षसांनी देवतांवर विजय मिळवला आणि तेव्हा देवी देवतांनी मा जगदंबे हिमाचलातील मा जगदंबेला साकडे घातले। त्यांच्या म्हणण्यावरून त्यांच्या प्रार्थनेला मान्य करून देवी चामुंडेने शुंभ निशुंभांचा युद्धात वध केला। त्या वध केल्यानंतर क्षेत्ररक्षणाकरता चामुंडा वत्सगुल्म नगरीत येऊन क्षेत्ररक्षणाकरता वास्तव्यात राहिली। तेव्हापासून या चामुंडा देवी मंदिराची इथे महिमा आहे। तुळजापूरचे पुजारी या चामुंडा देवीची पूजा करण्यासाठी 400 वर्षांआधी अगोदर इथं आले अशी आख्यायिका आहे। आजही त्याच परिवाराचे पुजारी देवीची पूजा अर्चना करतात। देवी नेहमी सुखदुःखात भक्ताच्या पाठीशी असल्याचं भाविक सांगतात। चामुंडा देवी म्हणजे चंडमुंड या दैत्याला ठार मारणारी देवी होय आणि चामुंडा देवी ही वाशिमची कुलस्वामिनी आहे, तसेच ग्रामदेवी आहे। तिथे भाविक नित्य नियमाने दर्शनाला येत असतात। बालाजीची ही बहीण आहे। ही चामुंडा माता इतकी नवसाला पावते आमची की आम्ही कुठलंही सुख दुःख आम्ही तिच्या पायाशी अगदी नम्रतेने वाहून देतो। तिच्यावर सगळं झोकून देतो आम्ही आणि ती कधीही आम्हाला खाली हाताने वापस जाऊ देत नाही। अशी या चामुंडा देवीची आख्यायिका आहे। त्यामुळेच या देवीच्या आराधनेने वाईट प्रवृत्तींचा नाश होतोय अशी भाविकांची श्रद्धा आहे। नवसाला पावणारी ही देवी असल्यानं वर्षभर इथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। आपल्या मागितलेल्या नवसाला फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात येथे राज्यभरातून भाविक येत असतात। दर्शनाला दर मंगळवारी येतो, देवीला तेलवात वगैरे घेऊन येतो। पण आता नवरात्र असल्यामुळे 9 दिवस न चुकता सकाळी पहिले देवीचं दर्शन घेऊ आणि मग आमच्या रोजच्या कामाला लागू। देवीच्या भक्तांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये। मनोज जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, वाशिम।